सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीने तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा व AIAC कॉन 2024 आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. राम गणेश गडकरी रंगायतण ठाणे पश्चिम येथे 19 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे. या महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. तसेच या मेळाव्यात आयुर्वेदिक तज्ज्ञांमार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. तसेच मैदानात 55 नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल्स असणार आहे, जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषधं उपलब्ध करून देतील. तरी सर्वांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. ठाणेकरांसाठी ही पर्वणी आहे की 3 दिवसाच्या आयुर्वेदाबद्दल पूर्णपणे माहिती हे केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय आयुष मंत्री तथा वेगवेगळे जे मिनिस्ट्रीज आणि डिग्निटरीज आहेत त्यांच्याकडून आपल्याला ह्या सगळ्या माहितीबद्दल या 3 दिवसाच्या सेमिनारमध्ये माहिती मिळेल. कार्यक्रम 19, 20, 21, 22 जानेवारी 2024 इथे सायंटिफिक सेशन्स आणि सेमिनार हे गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. लोकांसाठी जो आपला एक्सपो आहे, फ्री क्लिनिक्स आहेत तथा जनसामान्यांसाठी जे आपण लेक्चर्स आहेत याचं आयोजन श्री समर्थ विद्यालय आहे इकडे आपण घेत आहोत. त्याच्यामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे ठाण्यामध्ये गडकरी तथा शिवसमर्थ इथे होणार आहे. याच्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन आपल्याला आयुष मंत्रालयाचे जे सेक्रेटरी आहेत पद्मश्री वैद्य राजेश कोटेचाजी यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या ज्या सेक्रेटरी आहेत आरती आहुजा मॅडम यांचा आपल्याला कीनोट ॲड्रेस पहिल्या दिवशी 19 तारखेला आहे. 19 तारखेला जो उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवालजी, भूतपूर्व आयुष मंत्री श्रीपाद येसो नाईकजी, स्टेट आयुष मंत्री महेंद्रभाई मुंजापाराजी हे 3 माननीय मंत्री महोदय आपल्याला लाभणार आहेत. तसेच नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन NCISM याचे चेअरमॅन वैद्य जयंत देव पुजारीजी. NCISM मध्ये 4 वेगळे बोर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ रजिस्ट्रेशन अँड एथिक्सचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्माजी, बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष BS प्रसादजी तथा BL मेहराजी जे सेक्रेटरी आहेत NCISMचे यांचं आपल्याला मार्गदर्शन हे लाभणार आहे. NCISM, मिनिस्ट्री ऑफ आयुष याच्याच व्यतिरिक्त सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस CCRS ही जी एक आयुषमध्ये रिसर्च करणारी संस्था आहे, या संस्थेमध्ये आपल्याला CCRSच्या माध्यमातून DG हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि सर्वात मानाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं आपल्याला मार्गदर्शन या सेमिनारमध्ये उपलब्ध होणार आहे. शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन पण म्हणजे नुसतीच अभ्यासाची लेक्चर्स नसून मार्गदर्शन असं मिळणार आहे की आयुर्वेद तुम्ही BMS डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये म्हणजे अगदी नॅशनल सर्व्हिसेसमध्ये नॅशनल लेवलपर्यंत तुम्हाला कुठकुठल्या सर्व्हिसेसमध्ये जाता येऊ शकतं यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ मंडळी व्याख्यानं देण्यासाठी बोलावलेली आहेत. म्हणजे तुम्हाला आता जसं ESIC सर्व्हिस आहे, ESIC सर्व्हिसेसमध्ये पण आमचे BMS डॉक्टर सध्या रिक्रूट केले जातात. तर ते कशा प्रकारे तुम्हाला त्या रिक्रुटमेंटकडे जाता येईल किंवा कसा तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल या सगळ्यांचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध व्याख्यात्यांना